नागपुर के पार्टी पुलिस थाना हद से एक अंतर्राज्यीय ट्रक चालक को चाकू की नोक पर लूटपाट की घटना सामने आई है। इस मामले में पुलिस ने महज 2 घंटे में 4 आरोपियों को तकनीकी माध्यम से और 80 सीसीटीवी फुटेज खंगालने के बाद गिरफ्तार किया गया। आरोपी शकील हसन खान उम्र 57 वर्ष, आसिफ हुसैन निसार अली उम्र 48 वर्ष, अकोला निवासी, आसिफ अली यूसुफ अली उम्र 33 वर्ष और उसका साथी गुलाम परवेज अली उम्र 30 वर्ष बैरागीवाड़ा भंडारा निवासी बताया जा रहा है। बता दें कि झारखंड निवासी वीरेंद्र यादव ट्रक में मुंबई से माल लोड करके पश्चिम बंगाल जा रहे थे। जबलपुर हाईवे पर आरडी में कुछ काम के लिए उतरे। उसी वक्त चाकू की नोक पर आरोपियों ने जान से मारने की धमकी देकर उनसे 7,000 रुपए लूट लिए। बताया जा रहा है कि आरोपी पहले से आपराधिक गतिविधियों में लिप्त आरोपी है। पुलिस ने आरोपियों से दुपहिया वाहन तथा मोबाइल फोन सहित 2,31,000 का माल बरामद किया है और उनके 2 साथी फरार है, जिनकी तलाश पुलिस कर रही है। आगे की जांच पार्टी पुलिस कर रही है। वीरेंद्र यादव वय 36 वर्ष, राहणार झारखंड। तो मुंबईवरून सिलीगुडीला माल घेऊन जात होता। जबलपूर हायवे आमच्या पार्टीच्या हद्दीत तिथे त्याला 4 लोकांनी थांबवलं आणि गड्यावर चाकू लावून त्याला म्हटलं की जो भी माल आहे वो निकाल, असं म्हणून त्याला दमदाटी दिली आणि त्याच्याकडनं पैसे हिसकावले आणि त्याला मारहाण केली। त्यानंतर मग फिर्यादी आमच्याकडे आला। फिर्यादीने आल्यानंतर आम्ही सगळे आपल्या एरियातले इतर पोलिसांचे जवळपास 80 कॅमेरे आम्ही सर्च आउट केले आणि तांत्रिक बाबीचा उपयोग करून त्याचप्रमाणे आम्ही सीसीटीव्ही फुटेज पण चेक केले आणि गुप्त बातमीद्वारे आम्ही इतकी माहिती काढली की ते आरोपी इथे बेलतरोडी जे पोलिस आहे त्या हायवेवर आहेत असं आम्हाला माहित पडलं। लगेच जाऊन आमच्या डीबी स्टाफ आणि संपूर्ण टीमनी जाऊन त्या आरोपींना आपल्या ताब्यात घेतले। आरोपी जवळपास 4 आहेत, त्यामध्ये 2 आरोपी अकोल्याचे राहणार आहेत, 2 भंडाऱ्याचे आहेत। आरोपी क्रमांक 1 शकील खान, हसन खान, आसिफ अली, गुलाम परवेज, आसिफ हुसैन हे आरोपी आहेत। आरोपी अटक आहेत। आरोपींच्या PCR घेण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेली 2 गाड्या आहेत, अवेंजर आणि साइन गाड्या आणि त्यांचे मोबाईल असे एकूण 2,31,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी हे नेहमीचे ह्या प्रकारचे कृत्य करण्याची सवयीचे आहे। त्याचप्रमाणे त्यांच्यामधले 2 आरोपी फरार आहेत। तपासादरम्यान त्यांचे शोध घेण्यात सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जॉइंट CP रविचंद्र रेड्डी सर, त्याचप्रमाणे नॉर्थ रिजन राजेंद्र दाभाडे सर, झोन 5 निकेतन कदम सर आणि ACP कामठी झोनचे खेडकर सर यांच्या मार्गदर्शनात आमचे DBचे इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक अरविंद कोल्हारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ही कारवाई केली।